चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीला आता मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे लाल परीचा प्रवास आता महागला आहे। यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे। खर्च वाढत असल्याचं भाडेवाढ करणं गरजेचं असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। निवडणुकीच्या काळातच हा प्रस्ताव थांबवला होता। गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं। अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय। महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ही भाडेवाढ अटळ आहे असं परिवहन मंत्री सरनाईक म्हणतायत। बघूया आपण एसटीची भाडेवाढ किती झाली आहे ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, दादर ते पुणे सध्याचा दर आहे 335 रुपये, आता नवीन दर असेल 388 रुपये। मुंबई ते कोल्हापूर अंतरासाठी सध्याचा दर आहे 840, त्यामध्ये वाढ होऊन आता 968 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहे। मुंबई सांगली अंतरासाठी तुम्हाला 870 रुपये तिकीट होतं, आता नवे दर आहेत 997 रुपये। बघा, एसटीची 15% भाडेवाढ आहे। लाल परीचा प्रवास महागलेला, प्रवाशांना अतिरिक्त पैसे आता मोजावे लागणार आहेत। 15% एसटीचा प्रवास महागलेला आहे। निवडणुकीच्या काळात हा प्रस्ताव थांबवला होता। बघा, दादर ते पुणे सध्याचे दर आहेत 505 रुपये, नवीन दर असणार आता 580 रुपये, 75 रुपयांची वाढ। शिवनेरी गाडीचे आपण दर बघतो आता। मुंबई कोल्हापूर सध्याचे दर, मुंबई सांगली सध्याचा दर 1300 रुपये, नवी दर असेल आता 1492 रुपये। बघा, शिवनेरी गाडीचे दर बघितलेत। बघा, एसटी भाडेवाढीवर आता प्रवाशांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। सरकारने सर्वसामान्यांचे लाल परी हे जे गाडी आहे, लाल परीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोक प्रवास करतात। तिकीट वाढीचा फेरविचार करावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे तिकीट वाढ झालेली आहे त्याच्यावर गांभीर्याने विचार व्हावा असं आमचं सामान्य जनतेचं एक सरकारकडे मागणी आहे। हाँ, तिकीट पण वाढवला, तिकीटाचं पण बघायला पाहिजे ना। महत्वाचा मुद्दा आहे, गोरगरिबाला महिलांना एक सवलत आहे 50%, पण पुरुषाला झालं, कॉलेजच्या मुलाला त्यांना सवलत करायला पाहिजे।